नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 10 मार्चला सादर होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2025 आणि 26 राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार 10 मार्च रोजी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. 3 मार्च ते 21 मार्च दरम्यानच्या कालावधीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत? अधिवेशनाच्या 13 दिवसात काय होणार आहे? महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या ह्या मांडल्या जातील. पुरवणी मागण्यावर 2 दिवस चर्चा झाल्यानंतर पुरवण्या मागण्या मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहेत. तर अधिवेशनात 2 दिवस सर्वसाधारण चर्चेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. तसंच विभागनीय IAM मागण्यावरील चर्चेसाठी 5 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाची संयुक्त बैठक होईल. या बैठकीत राज्यपाल अभिभाषण करतील. या अभिभाषणावरती 2 दिवस चर्चा होईल. तर 7 मार्च रोजी पुरवणी नियोजन मागण्यात येईल. तर 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करतील. 3 आठवड्याच्या अधिवेशनात 13 दिवस विधिमंडळाचे कामकाज होणार आहे. 8 आणि 9 मार्च रोजी सुट्टी आहे. दुसऱ्या आठवड्यात 14 आणि 15 आणि 16 मार्चला अधिवेशनाला सुट्टी असेल. त्यानंतर 17 ते 21च्या दरम्यान विभागनिहाय मागण्यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात येईल. तर शासकीय कामकाजही होईल. एकूण 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीवरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. तर तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळातील एक पीक विमा योजनेतील गैरव्यवहार, DBTला बगल देऊन कृषी निविष्ठांची खरेदी यावरून विधिमंडळाच्या या अधिवेशनात वातावरण चांगलं तापण्याची शक्यता आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरात जोर धरती आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार मात्र टोलवाटची उत्तरे देऊ लागली आहेत. त्यामुळे विरोधक मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यावर या विषयावर कुरघोडी काढण्याच्या तयारीत आहेत. खरं म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडल्यानंतर आता राज्य अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प रखडून पडलेले आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पात सिंचनासाठी विविध घोषणा केल्या जातात, परंतु अद्यापही ना सिंचनाखालील क्षेत्र वाढलं ना सिंचन प्रकल्प पूर्ण झाले. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान निधीविना रखडून पडलेले आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकरी प्रतीक्षा करतात. शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र त्यासोबतच संशोधन संस्थांची मनुष्यबळ आणि निधीच्या अभावी अवस्था अधिकच वाईट होऊ लागली आहे. त्यामुळे संशोधनाची चाक गाळत रतून बसली आहेत. दीर्घकालीन धोरणासोबतच अल्पकालीन धोरणाच्या दिशेनेही त्यामुळे राज्य सरकारला पाऊल टाकण्याची संधी आहे. राज्यातील कापूस, सोयाबीनसह सर्व पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीत. अनेक पिकांचे भाव तर हे हमी भावाच्या खालीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चव बुजवणे आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी करावी. तसंच सोयाबीन, कापसाला भावांतर द्यावं. तर तुरीची हमी भाव खरेदी करून ती वाढवून बोनसही जाहीर करावं, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अर्थात राज्याची आर्थिक अवस्था तोलामास असल्याने कर्जमाफीला टाळाटाळ केली जाते. तितकंच खरं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान करणारे निर्णय राज्य सरकार घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी मात्र पुरते जेरीस आलेले. त्यामुळे उत्पादन खर्च वसूल होत नाही. परिणामी राज्य सरकारनं सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना
दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते. आता हिशोबाचे पक्के असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देतील का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्र शेतकरी विकास मंचातर्फे येथे झालेल्या शेतकरी समाधान सभेत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या सामूहिक कर्जमाफीच्या मागणीसह इतर मुद्द्यांचा समावेश आहे. या सभेला राज्यभरातून शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. सभेत शेतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यांच्या समाधानासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनियर होते. संयुक्त किसान मोर्चाचे डॉक्टर सुनीलम, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, शेतकरी विकास मंचाचे मार्गदर्शक इलियास खान फलाही, लक्ष्मीकांत कोटकर, जमीर कादरी, अब्दुल मुजीब, गजानन अहमदबादकर आणि शेतकरी विकास मंचाचे अध्यक्ष हुसेन खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तुपकर म्हणाले, आपण संघटित राहण्याची गरज आहे. सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. जर आपण एकत्र येऊन सरकारवर दबाव आणत नाही तर आपली मागणी मान्य केली जाणार नाही. डॉक्टर सुलीम यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या कार्यावर प्रकाश टाकला. सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात विलास रावते, सावळेश्वर उमरखेड, बाळकृष्ण रामचंद्रे आळंदा जिल्हा अकोला, रजा उल हक अकोला, शुभम राजूरकर हिंगणा फाटा, बार्शी टाकळी यांचा समावेश होता. सभेत प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना 2024-25 साठी प्रति एकर 10,000 रुपयाचे तत्काळ अनुदान देण्यात यावे. 2024-25 साठी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांचे सामूहिक कर्ज माफ करावे. शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी SSP हमी कायदा करावा अशा मागण्यांचे ठराव झाले. शेतकरी मित्रांनो, रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय जवान, जय किसान.